आदरणीय पुरी मॅडम यांचं स्वागत शुभेच्छा इकडे सर्वांनी एक वेळेस दोघांसाठी जोरा टाळावल्या. ऐका ऐका मला मी गेल्या वर्षी एक गोष्ट सांगितली हा मोठा विहाराचा रस्ता होता. या विहाराच्या रस्त्यामध्ये या विहाराच्या रस्त्यामध्ये विहाराच्या रस्त्यामधून जायचं होतं. विहारामध्ये इतका अंतर होता की करताना काही शंभर साठ माणसं जात होते. काय करे 160 माणसं जात होते. एका माणसाच्या पायाला टोचलं. काय टोचलं त्याने काय केलं खाली वाकून हात लावला असं करून पण त्याच्या हाताला काही कळलं नाही. अंधारामुळे काय आहे काही कळत नाही. थोडं पुढे गेला अजून थोडं टोचलं. दुसऱ्या माणसाने काय सांगितलं काय टोचले रे हे टोचले बघ काय असणार काय टोचले बघावं म्हणून त्याने काय केलं आपल्या बोटीमध्ये खाली काय टोचले ते हात घातलं आणि इथं ठेवलं. दुसऱ्या माणसानं काय केलं तसंच केलं. तिसऱ्या माणसानं तसंच केलं. चौथ्यानं तसंच केलं. जेवढे माणसं होते तेवढ्याने घेतलं. त्यातलं एक आळशी होतं त्याने काय म्हणलं काय तर टोचलं असेल काय करायचे मला म्हणलं तसं थोडी काही माणसाने काय केले काय बघायचे काहीतरी असेल म्हणून अर्ध्या वाटत आणलेलं सगळं वजन टाकून दिलं. काही माणसाने मला बघायचंच आहे. काही माणसाने काय केलं बघायचंच आहे म्हणलं आणि मग हळू 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 अंधारात रस्ता कात्रत पुढे चालली. बरोबर आता तुहा संपत येत होती. थोडा थोडा उजेड पडत होता परंतु यांच्या बोटीमध्ये यांच्या पदरामध्ये यांच्या पिशवीमध्ये यांच्या हातामध्ये यांच्या खिशामध्ये काय आहे ते ओळखून येत नव्हतं. आणि ज्यावेळेस तोंड उघडलं त्या रस्त्याचं तोंड उघडलं त्यावेळेस त्यांच्या रिकामवान पुढे गेलं. बरं झालं रे बाबा रिकामवान होती कित नाही काय आहे की काय नाही. त्याच्यानंतर थोडं वजन असलेला थोडं उजवीमध्ये घेतलेल्या माणसाला आणि त्यानं बघितलं अरे हे तर हिरे आहेत. हे तर काय हिरे आहेत पण ती जास्त घेतला असतो तर बरं झालं असतं. आणि याचे हिरे ज्या माणसानं अर्ध्या वाटत पूर्ण टाकून दिले होते त्यानं बघितलं हिरे आहेत रे हे मला. परंतु दुसऱ्याच्या हातातले हिरे घेता आले का त्याला येता येत नाही. येताच आले नाही. तिसरा माणूस तर काय पिशवी भरून घेतला होता काहीतरी असेल त्याला पिशवी भरून हिरे घेतले होते. त्याचे हिरे पिशवी भरून घेतले. ज्या माणसाने प्रवास करताना आपलं ज्ञान पिशवी भरून घेतलेलं आहे त्याचं आयुष्य कसं आहे. कमी भरून घेतलंय स्वतः आयुष्य कसं आहे. जे रिकामे आहेत त्यांचं आयुष्य कसं आहे. मग आपल्याला पिशवी भरून घ्यायचे का घ्यायचे ना. पिशवी भरून घेतलेल्या पालकाचं मत काय वडिलांचं मत काय मी सुनीलच्या वडिलांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आमच्या शाळेबद्दल आमच्या विद्यार्थी यशाबद्दल आणि आमच्या शाळेची प्रथा जिवंत ठेवण्याबद्दल आपले शब्द मांडावेत. त्यांच्यासाठी बिग हँड.
करून आपल्याला शिकवत असतात आणि आपण ते ज्ञान घ्यायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला प्रगती होत असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे सर शिकवतात ते सांगतात ते सांगण्यासाठी सांगतात आणि शिकवण्यासाठी सांगत असतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनो व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थितपणे सरांनी सांगितलेल्या